वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल। आजच्या या व्हिडिओमध्ये शिकणार आहे आपण प्लॅसेंटा प्रिव्हियाचे परिणाम म्हणजेच कॉम्प्लिकेशन। आता प्लॅसेंटा प्रिव्हियाचे कॉम्प्लिकेशन काय ते बघू। तसेच मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं आपण प्रसवपूर्व रक्तस्राव, त्याच्यामध्ये त्याचे बघितले कारणे, प्रसवपूर्व रक्तस्रावाचे कारणे। नेक्स्ट बघितले त्याचे प्रकार, त्याच्यामध्ये त्याचे प्रकार पडतात जरायुदर्शन, आकस्मिक रक्तस्राव, अशा प्रकारचे त्याचे दोन प्रकार आहेत। त्याच्यामध्ये जरायुदर्शनचे कारणे बघितले, जरायुदर्शनचे कारणे। नेक्स्ट जरायुदर्शनचे प्रकार, आणि जरायुदर्शनचे प्रकार चार प्रकार: मार्जिनल प्लॅसेंटा प्रिव्हिया, सेंट्रल प्लॅसेंटा प्रिव्हिया, नेक्स्ट होतं सेंट्रल प्लॅसेंटा प्रिव्हिया, आणि त्याच्यानंतर होतं प्लॅसेंटा प्रिव्हियाचे धोके। प्लॅसेंटा प्रिव्हियाचे धोके कसे होतात, त्याचे चिन्ह लक्षणे, आणि मग त्याच्या चिन्ह लक्षणे झाल्यानंतर त्याच्या तपासण्या। त्याच्यामध्ये तपासण्या काय काय तर पोटाची तपासणी, रोगाची सर्वसाधारण परिस्थिती, आणि नंतर त्याचे निदान। आता प्लॅसेंटा प्रिव्हियाचे निदान कशा प्रकारे केले जाते, हे निदान निश्चित करण्यासाठी प्लॅसेंटा प्रिव्हियाचे निदान करण्यासाठी कुठल्या टेस्ट केल्या जातात। नंतर प्लॅसेंटा प्रिव्हियाचे रोगाचे अल्ट्रासाउंड सोनोग्राफी करताना त्याची कशा प्रकारे काळजी घेतली जाते। आणि आता आहे प्लॅसेंटा प्रिव्हियाचे कॉम्प्लिकेशन म्हणजेच परिणाम। जरायुदर्शनचे म्हणजे त्याच्यातलाच पॉईंट आहे हा प्लॅसेंटा प्रिव्हियाचे विपरीत परिणाम। नंतर याच्यानंतर आकस्मिक रक्तस्राव, त्याचा दुसरा प्रकार। प्रसवपूर्व रक्तस्रावाचा पहिला प्रकार पडतो तो जरायुदर्शन, आणि दुसरा प्रकार आहे त्याचा आकस्मिक रक्तस्राव। आता त्याचा आपण प्लॅसेंटा प्रिव्हियाचे विपरीत परिणाम कसे आहेत, त्याचे कॉम्प्लिकेशन कशा प्रकारे होतात ते बघू। तर गरोदरपणातील ड्युरिंग प्रेग्नेन्सी विपरीत परिणाम, पहिला परिणाम आहे त्याच्यात गरोदरपणातील विपरीत परिणाम। त्याच्यामध्ये पहिला परिणाम प्रसवपूर्व रक्तस्राव म्हणजे हॅमरेज, आणि अस्वाभाविक स्थिती आणि दर्शन, अकाली प्रसूती। नेक्स्ट आहे प्रसूतीमधील विपरीत परिणाम। आता पहिला परिणाम होता त्याचा प्रसवपूर्व रक्तस्राव, त्यामधील प्रसूतीमधील विपरीत परिणाम। प्रसूतीमध्ये काय विपरीत परिणाम आहेत तर लवकर पाणतळ करणे, म्हणजे लवकर फ्रॅक्चर मेम्ब्रेन फुटणे, नाडभ्रश कार्ड प्रोलॅप्स, सर्व्हिक्सचे प्रसरण सावकाश होत नसेल। आता त्याच्यामध्ये कसे कॉम्प्लिकेशन पडतात तर लवकर पाणतळ फुटणे म्हणजे फ्रॅक्चर मेम्ब्रेन हे फुटणे, नंतर नाडभ्रश कार्ड प्रोलॅप्स, आणि सर्व्हिक्सचे प्रसरण हे सावकाश होते। स्लो डायलेक्टेशन, प्रसूती समयी भरपूर रक्तस्राव होणे। त्याचे नेक्स्ट कॉम्प्लिकेशन प्रसूतीपूर्व भरपूर रक्तस्राव होणे, नंतर शस्त्रक्रियेची गरज भासते, त्या ठिकाणी शस्त्रक्रियेची गरज भासते। नंतर आहे तिसरं कॉम्प्लिकेशन आहे त्याचा सुतिक अवस्थेमधील परिणाम। आता सुतिक अवस्थेमध्ये काय परिणाम पडतात ते तर बघू। प्रसवोत्तर रक्तस्राव, प्रसवोत्तर म्हणजे प्रसवोत्तर रक्तस्राव, PPH, शॉक, सुतिका दोष। नंतर आहे सुतिकामधील परिणाम, हे झाले गरोदरपणातील ड्युरिंग प्रेग्नन्सी परिणाम।
म्हणजे कॉम्प्लिकेशन. आता गर्भाशयाचे विपरीत परिणाम म्हणजे फिटल कॉम्प्लिकेशन. गर्भावर झालेले परिणाम, कमी वजनाचे बाळ आणि श्वासरोधक म्हणजेच ॲक्सपेजिया. गर्भाशयामध्येच गर्भमृत्यू, गर्भाशयामध्येच बाळाचा मृत्यू होतो. मृत गर्भ म्हणजे जन्मलेले बाळ हे मृत असते. बर्थ इंजुरीज, जन्मलेले बाळाला बर्थ इंजुरीज असतात जन्मापासूनच. जन्मजात वैगुण्य, जन्मजात म्हणजेच त्याच्यामध्ये काही वैगुण्य दोष निर्माण असतात. अशा प्रकारे प्लॅसेंटा प्रिव्हियाचे कॉम्प्लिकेशन. एक पहिलं कॉम्प्लिकेशन आहे गरोदरपणातील ड्युरिंग प्रेग्नन्सी, प्रसूतीमधील विपरीत परिणाम आणि थर्ड सूतिक अवस्थेमधील विपरीत परिणाम. नंतर आहे फोर्थ गर्भाशयाचे म्हणजे फिटल कॉम्प्लिकेशन. नेक्स्ट आहे प्लॅसेंटा प्रिव्हियाचे व्यवस्थापन म्हणजे मॅनेजमेंट ऑफ प्लॅसेंटा प्रिव्हिया. प्लॅसेंटा प्रिव्हियाचे मॅनेजमेंट कशा प्रकारे करता येईल? त्याचे गरोदरपणाचा काळ आणि रक्तस्रावाचे प्रमाण, मातेची व गर्भाची अवस्था, प्लॅसेंटाचा प्रकार व ठिकाण वरील 4 मुद्द्यावर प्लॅसेंटा प्रिव्हियाचे व्यवस्थापन करता येते. आता हे 4 मुद्द्याच्या प्रमाणे प्लॅसेंटा प्रिव्हियाचे मॅनेजमेंट हे करता येते. पहिला मुद्दा येतो गरोदरपणाचा काळ. गरोदरपणाचा काळ. जर रक्तस्राव थोड्या प्रमाणात असेल आणि मातेची व गर्भाची परिस्थिती ही कंडिशन चांगली असेल तर बाईस रुग्णालयामध्ये दाखल करून घेऊन रक्तस्राव थांबेपर्यंत पूर्ण विश्रांती द्यावी. काय गरोदरपणाच्या काळामध्ये पहिलं मॅनेजमेंट कसं तर जर रक्तस्राव थोड्या प्रमाणात होत असेल तर मातेची व गर्भाची परिस्थिती ही कंडिशन चांगली असेल तर 22 रुग्णालयामध्ये दाखल करून घेणे. पेशंटला रुग्णालयामध्ये दाखल करून घ्यावेत. नंतर रक्तस्राव थांबेपर्यंत संपूर्ण विश्रांती द्यावी. रक्तस्राव थांबेपर्यंत त्या पेशंटला ही संपूर्ण विश्रांती द्यावी. नंतर आहे सोनोग्राफी करून गर्भाची स्थिती आणि प्लॅसेंटाचा इंटरनल ऑसची असलेला संबंध पाहावा. आता सोनोग्राफी करून गर्भाची स्थिती आणि प्लॅसेंटाचा इंटरनल ऑसशी असलेला संबंध पाहावा. नेक्स्ट आहे गर्भाची वाढ झालेली असून खूपच रक्तस्राव होत असल्यास सिझेरियन सेक्शनचा निर्णय घेतात. आता गर्भाची वाढ झालेली असून खूप जास्त रक्तस्राव होत असेल तर सिझेरियन सेक्शनसाठी निर्णय घेतला जातो. त्याप्रमाणे तयारी करून शस्त्रक्रियेपश्चात काळजी घ्यावी. आता त्याप्रमाणे निर्णय घेऊन शस्त्रक्रियेपूर्व व शस्त्रक्रिये पश्चात काळजी घ्यावी. लॅटरल व मार्जिनल प्लॅसेंटा प्रिव्हियामध्ये वैजानल डिलिव्हरी करतात. आता जर लॅटरल व मार्जिनल प्लॅसेंटा प्रिव्हियामध्ये वैजानल डिलिव्हरी करता येते तरीसुद्धा या ठिकाणी PPH ची शक्यता असते, कारण प्लॅसेंटा हा लोअर सेगमेंटमध्ये तयार झालेला असतो व त्या ठिकाणी लिव्हिंग लिगेज नसतात. आता डिलिव्हरी करतात तरीसुद्धा त्या ठिकाणी PPH ची शक्यता असते आणि कारण प्लॅसेंटा हा लोअर सेगमेंटमध्ये तयार झालेला असतो त्या ठिकाणी लिव्हिंग लिगेचर्स नसतात. नेक्स्ट आहे कोणत्याही परिस्थितीत अशी जर परिस्थिती आढळलीस नंतर कोणत्याही परिस्थितीत परवैजानल एक्झामिनेशन करू नये. वैजानल एक्झामिनेशन कोणत्याही परिस्थितीत करू नये. दुसरे आपलं रक्तस्रावाचे प्रमाण, त्याच्यामध्ये कोणत्याही परिस्थितीत परवैजानल एक्झामिनेशन करू नये. तर ताबडतोबीने दवाखान्यामध्ये हलवावे. तर त्या पेशंटला ताबडतोबीने दवाखान्यात हलवावे. दवाखान्यात दाखल केल्याबरोबरच उद्धार बिछान्यात घ्यावे. आता दवाखान्यात दाखल केल्याबरोबर लगेच त्यातला उद्धार कपडे किंवा बिछान्यात घ्यावे. पायाकडील बाजू उंच करावी. पेशंटची पायाकडीलची बाजू असते ते उंच करावी आणि कितपत रक्तस्राव झालेला आहे हे पाहावे आणि रक्तस्राव हा किती प्रमाणाने झालेला आहे हे पाहावे.
तातडीने ताप, नाडी, श्वसन दर अर्ध्या तासाने पाहून नोंद करावी. आणि तातडीने ताप, नाडी, श्वसन दर अर्ध्या तासाने ते चेक करत राहावे व त्याची नोंदणी ठेवावी. नंतर तातडीने रक्त तपासणीसाठी घेऊन ग्रुपिंग क्रॉस मॅचिंग करून रक्ताची जुळणी करावी. आता तातडीने रक्त तपासणीसाठी घेऊन जावे व ग्रुपिंग क्रॉस मॅचिंग करून रक्ताची जुळणी करावी. लगेच 5% डिक्स्ट्रोज नलिकेतून सुरू करावे. हळूवारपणे पोटाची तपासणी करावी. जननमार्गाने रक्तस्राव होतो का? आता जननमार्गाने रक्तस्राव होतो का याचे निरीक्षण करावे. किती प्रमाणाने होतो, कसा होतो याचे पूर्णपणे निरीक्षण करावे. रक्ताने भिजलेले सर्व कपडे व पॅड्स रक्तस्रावाचे प्रमाण पाहण्यासाठी किडनी ट्रेमध्ये ठेवावे. आता रक्ताने जे कपडे भिजलेले असतात ते सर्व कपडे आणि पॅड्स हे किडनी ट्रेमध्ये एकाकडे झाकून ठेवावे. आणि इंजेक्शन डायझेपम 10 मिली इंट्रामस्क्युलर द्यावे. इंजेक्शन डायझेपम हे 10 मिली इंट्रामस्क्युलर द्यावे. रोगाची जनरल कंडिशन, गरोदरपणाच्या काळात होणाऱ्या रक्तस्रावाचे प्रमाण व प्लॅसेंटा प्रेव्हियाचे प्रकार हे सर्व पाहून रोगाला सिझेरियन सेक्शनसाठी घ्यावायचे काय हा निर्णय डॉक्टर घेतात. आता या ठिकाणी इंजेक्शन दिल्यानंतर रोगाची जनरल कंडिशन कशा प्रकारची आहे हे सर्व नोंद करून किंवा जनरल कंडिशन, गरोदरपणाचा काळ व होणाऱ्या त्या स्त्रीला होणाऱ्या रक्तस्रावाचे प्रमाण व प्लॅसेंटा प्रेव्हियाचे एक्झामिनेशन करून हे सर्व प्रकार पाहून रोगाला त्या पेशंटला सिझेरियन सेक्शनसाठी घ्यावायचे की नाही, म्हणजे घ्यायची का नाही हा निर्णय जो असतो तो डॉक्टर घेतात. अशा प्रकारे प्लॅसेंटा प्रेव्हियाची मॅनेजमेंट या ठिकाणी करता येते. नंतर आहे आकस्मिक रक्तस्राव, ॲक्सिडेंटल हॅमरेज आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊ. तोपर्यंत इथपर्यंत तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, प्लॅसेंटा प्रेव्हियाची मॅनेजमेंटपर्यंत म्हणजे व्यवस्थापन तर इथपर्यंत ते कसा व्हिडिओ वाटला कमेंट करा. आणि व्हिडिओला भरपूर लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आपले जे काही मराठी मित्रमैत्रिणी असतील त्यांना मराठी हँडरायटिंग नोट्स प्रोव्हाइड करा. आणि चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. जर तुम्हाला व्हिडिओ खरंच युजफुल वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. आणि व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा. तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे. खूप टॉपिक हा महत्त्वाचा आहे. 15 मार्क्ससाठी हा क्वेश्चन येतो, प्रसवपूर्व रक्तस्राव. आणि नंतर त्याचे प्लॅसेंटा प्रेव्हियाचे कॉम्प्लिकेशन हा सुद्धा तुम्हाला 5 मार्क्ससाठी विचारला जाते. हा पण IMP आहे. प्लॅसेंटा प्रेव्हियाचे विपरीत परिणाम म्हणजे कॉम्प्लिकेशन आणि प्लॅसेंटा प्रेव्हियाचे मॅनेजमेंट तुम्ही कशा प्रकारे करता येईल तुम्हाला, म्हणजे मॅनेजमेंट हे लिहावीच लागते. प्लॅसेंटा प्रेव्हियाची मॅनेजमेंट हे पेपरमध्ये लिहावी लागते, म्हणजे लागतेच. 5 मार्क्ससाठी मॅनेजमेंट तुम्हाला तिथं कॉम्प्लिकेशन झाल्यानंतर मॅनेजमेंट तिथं विश्लेषण करावे लागते. नंतर त्याचा आकस्मिक रक्तस्राव हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेऊ. आणि या ठिकाणी आपलं जरायू दर्शन म्हणजेच प्रसवपूर्व रक्तस्रावाचा जो पहिला प्रकार आहे आपला जरायू दर्शन तो या ठिकाणी संपलेला आहे. आणि तिथून आहे आकस्मिक रक्तस्राव म्हणजे हा दुसरा प्रकार त्याचा. हा इथून आपण उद्या स्टार्ट करू. तोपर्यंत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.